नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। गेले अनेक दिवस आपण सगळं नाराजी नाट्य या महायुतीमध्ये देखील पाहतोय। म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तिघे तर काय त्या निवडणुकीच्या आधी पण एकमेकांच्या उराव बसत होते। यांना एवढ्या जागा मिळून देखील यांच्या सगळ्या नाराजी नाट्य या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय। मग त्या अगदी एकनाथ शिंदे दिल्लीला जाणं असो, तिथनं परत डायरेक्ट थेट येऊन त्यांच्या गावी 2-3 दिवस मी आराम करायला चाललोय, अशा काही गोष्टी असो। पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान एक गोष्ट आपल्याला दिसते की अजित पवार हे फडणवीसांसोबत तसे चांगले आहेत। म्हणजे त्यांचं कुठं नाराजी नाट्य किंवा अशा गोष्टी येत नाहीयेत। त्याच्यामुळे त्यांचा जो काही त्यांची लोक आहेत किंवा अजित पवार आहेत हे त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरती बहुतेक मला असं वाटतं खुश असावेत। हे आता आपल्याला येत्या 2 दिवसामध्ये समजेलच हे जो काही शपथविधी होणार आहे त्याच्यामध्ये नक्की काय होणार आहे। पण अजित पवारांना माहिती आहे की आपण आपलं इकडं ठीक आहे, आपलं उपमुख्यमंत्री पद भेटतंय, प्लस आपल्याला बहुतेक त्यांना अर्थ खातं देखील मिळेल, कारण ते बजेट वगैरे बऱ्यापैकी सादर करतात, त्यांना त्याचा अनुभव आहे। आणि या सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी अजित पवारांना वाटलं होतं निवडणुकीच्या आधी की मी सपशेल पराभूत होईल, माझा पराभव होईल, जसा लोकसभेमध्ये त्यांना झटका बसला, फटका बसला। पण इथं मात्र तसं झालं नाही। ज्या बारामतीतून ते थेट शरद पवारांच्याच विरोधात लढत होते, युगेंद्र पवार हे फक्त नाव होतं फक्त, पण त्याच्या मागे सगळे शरद पवार हलवत होते। त्याच्यामुळे अजित पवारांना ती धाकधूक होती की कुठे बाबा आपण बिडलो तर मग आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल। पण तसं झालं नाहीये। उलट जेवढे घेऊन गेले तेवढेच पुन्हा निवडून आणले, त्यापेक्षा 1-2 खाली वर झाले। हे अजित पवार स्वतःला आता ताकदवान समजू लागलेत आणि ते साहजिक आहे, कारण एवढ्या जागा येणं आणि तेही शरद पवारांसारख्या पक्षाला फोडून पुन्हा घड्याळ सगळं आपल्या हातात घेऊन या सगळ्या गोष्टी करून पुन्हा त्यांच्या समोर ताकद निर्माण करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि ज्या प्रकारे अजित पवार पक्षातून फुटून आले ही सगळी गोष्ट अनेक जण सांगतात की देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोडलं, पण तसं नसू शकतं। भले मोदींनी त्या सिंचन घोटाळ्याची वाच्यता जरी केली असेल भाषणामधून किंवा सगळ्या गोष्टींमधून, तरी ते येण्याचं कारण अजित पवार इकडे असू शकतात, पण संपूर्ण पक्षच हातात घेणं किंवा संपूर्ण पक्षालाच फोडून आपले चिन्ह वगैरे हातात घेणं, याच्यामध्ये मात्र पक्षाचा प्रमुख कोण होईल, राष्ट्रवादी माझ्याच हातात द्यावी, सुप्रिया सुळेंच्या नाही, अशा काहीशा अंतर्गत त्यांच्या घरगुती गोष्टी असू शकतात। त्यामुळं या सगळ्या गोष्टी अजित पवारांना माहिती आहेत की आपण जोपर्यंत भाजपासोबत राहत नाही तोपर्यंत आपल्यासोबत कुठली ताकद उभी राहणार नाही, कारण हेच आता आपल्याला वाचू शकतात, वरती सत्ता खाली सत्ता सगळ्या गोष्टी होऊ शकतात। जो काही घोटाळा ते करून गेलेले सिंचन घोटाळा तो अत्यंत मोठा घोटाळा आहे महाराष्ट्रामध्ये, काही साधीसुधी गोष्ट नाही आहे ती। त्याच्यामुळं कुठेतरी त्यांना अभय शोधणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल आणि ते त्यांनी अगदी बरोबर शोधले। त्याच्यामुळे ते नाराज होणार नाहीत। त्यांना उपमुख्यमंत्री मिळेल हे त्यांना माहिती आहे की आपल्याला फिक्स आहे, आपलं ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहणं आपल्याला काही जास्त फायद्याचं नाही आहे। पण त्या उलट एकनाथ शिंदे मात्र सतत नाराजी व्यक्त करतात। त्यांना असं वाटतं की मी जनतेतला मुख्यमंत्री आहे, मी 2.5 वर्ष जे काही काम केलं जनतेनं मला डोक्यावर घेतलंय, निश्चित या सगळ्या गोष्टी मानण्यासारख्या आहेत। कारण ज्या प्रकारे लोक शिंदे आणि फडणवीस अशी 2 नावं समोरासमोर पाहतील तेव्हा जास्तीत जास्त लोकांची जर या दोघांमध्येच पसंती करायची झाली, भरी पक्ष भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीसांना म्हणेल, पण जी जनता आहे, जो काही मतदार आहे, तो नेहमी एकनाथ शिंदेंच्याच बाजूनं कल दाखवेल असं सगळ्या गोष्टीत। कारण ते त्या प्रकारे वाटतात, त्यांच्यामध्ये एक आपुलकी वाटते आणि कुठेतरी हा माणूस रस्त्यावरचा आहे किंवा हा रस्त्यावर उतरणारा आहे, लोकांमध्ये घुसणारा आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे वळतीलही। मात्र या महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये त्यांना मुख्यमंत्री पद देणं थोडं अशक्यच वाटतं आणि ते नसेल देखील, पण ते उपमुख्यमंत्री पद घेतील आणि गृहमंत्रीपद बहुतेक त्यांना मिळेल अशी अनेक गोष्टींमधून बोललं जातं आहे। पण या सगळ्या गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची काही वाकड करायच्या मागे आहेत का? जसं संजय राऊत म्हटले की कुठे ना कुठेतरी यांचं वाद लावायचा प्रयत्न आहे। म्हणजे जसा वाद मला असं वाटतंय संजय राऊतांनी बहुतेक असा असावं किंवा असं अनेक जण सांगतात, जसे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, जे त्या बाहेर पडल्यानंतर म्हटले की मी आजूबाजूच्या बडव्यांना बाळासाहेबांनीच्या जे घेरले त्यांच्यामुळे मी माझा पक्ष सोडून बाहेर आलो। तीच परिस्थिती एकनाथ शिंदेंच्या वेळेला जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे फुटले तेव्हा त्यांचाही रोष असाच होता की हे आजूबाजूचे सगळे घेरून बसलेत, त्यांनी या शिवसेनेची वाट लावली, त्यांनी या काँग्रेससोबत जाण्याला प्रवृत्त केलं, म्हणून आम्ही सगळे बाहेर पडलोय। ते या सगळ्यांमध्ये संजय राऊत नाव येतं काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कारण अनेक ठिकाणी अनेक जण म्हणतात की संजय राऊतांनीच शिवसेना पक्ष संपवला, संजय राऊतांनीच बोलून पक्षाची पार वाट लावली आणि आता देखील ते शिंदे, फडणवीस आणि या सगळ्यांच्या मध्ये बोलून काडी लावायचा प्रयत्न करतात आणि अशा काही गोष्टी करतात। पण इथं अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेंचा संबंधच नाहीये, त्यांच्यामध्ये वादावाद होण्याची काही गरजच नाहीये, कारण शिंदेंच्या जागा मोठ्या आहेत अजित पवारांपेक्षा आणि अजित पवारांना शिंदेंची अडचण नाहीये ना कुठल्या फडणवीसांची अडचण आहे। त्यांना माहिती आहे आपलं मिळतंय तेवढं घ्यान गप्प बसा, त्यांचे विरोधक कोणी
कोणी नाही आहे. पण शिंदे आणि फडणवीसांच्या मध्ये काही नाराजी नाट्य किंवा या सगळ्या गोष्टी असू शकतात, त्या निश्चित आहेत. पण शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये काही तसलं काही गोष्टी नाही. जसं संजय राऊत बाहेरच्या लोकांना सांगतात की असं काहीतरी होतंय, ते नेहमी बोलत असतात. महाराष्ट्रामध्ये प्रवक्ता पद मिळाल्यानंतर एखादा माणूस किती बोलतो त्याच्या सगळ्या मर्यादा संजय राऊतांनी पूर्णपणे ओलांडून टाकल्यात. माणूस पत्रकार परिषद कधी कधी घेतो, एखादा नेता किंवा राजकीय माणूस जेव्हा अत्यंत काहीशी महत्त्वाची गोष्ट लोकांपर्यंत सांगायची असेल, तेव्हा काहीतरी ते बोलायचं असेल किंवा लोकांपर्यंत आपल्या पक्षाची भूमिका, आपली भूमिका काहीतरी जी अत्यंत महत्त्वाची, तेव्हाच पत्रकार परिषद घेतो. असं कधी रोज सकाळी उठल्या उठल्या पत्रकारांना बोलवून पत्रकार परिषदा घेतल्या जात नाहीत. त्याला अर्थ देखील राहत नाही. आणि जे काही मीडिया त्यांना अटेन्शन करतो, कारण त्यांना TRP हवे, त्यांना काही घेणे देणं नाही संजय राऊत बोलत आहेत की दुसरं कोण बोलत आहे, त्यांना काही घेणे देणं नाही. त्यांना त्यांचा बातम्या आल्या पाहिजे, त्यांना त्यांचा TRP आला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींमधून संजय राऊतांनी खरोखरच उद्धव साहेबांचा पक्ष संपवला आहे का, किंवा त्याच्याविषयी एक भ्रम किंवा त्याच्याविषयी एक लोकांना मला असं वाटतं भ्रमामध्ये तर त्यांनी पाडलं आहेच की हे बाबा काय नक्की करतोय हा, किंवा काय सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. पण लोकांमध्ये एक हास्यास्पद काही भूमिका त्यांनी लोकांपर्यंत नेऊन ठेवलेत पक्षाच्या, आणि त्या खरोखर येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना जड जातील. कारण ज्या प्रकारचे निर्णय जर उद्धव ठाकरे स्वतः घेत नसतील आणि संजय राऊतांचे ऐकत असतील, तर मग मात्र काही निर्णय त्यांचे निश्चित चुकलेत. आणि ज्या प्रकारे आज संजय राऊत सांगतात की बाकीच्यांचं काय चाललं आहे, प्रत्येक गोष्टीवरती त्यांना बोलावंच लागतं, तर त्यांच्या प्रत्येक भूमिका ह्या योग्य नाही आहेत. आणि ह्या खरोखर याच्यामध्ये पडताळणी करून पाहिल्यानंतर त्या सगळ्या असत्य, त्या अफवा आहेत, त्या भंपक काही गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत त्यांना पोहोचवण्यामध्ये एक आनंद वाटतो, अशी सगळे अनेक लोक म्हणतात. पण संजय राऊत हे खरोखर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बोलू लागलेत की संपूर्ण महाराष्ट्र त्यांना कंटाळू लागलाय, खुद्द त्यांच्या पक्षातलीच काही माणसं. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.